तर नमस्कार. मी ऊस विकास अधिकारी प्रवीण देशमुख, ओंकार शुगर्स अँड अलाइड इंडस्ट्रीज, ढवळगाव, युनिट नंबर 7. तर आज आपण ढवळगाव येथीलच कैलास ज्ञानदेव ढवळे यांच्या 2.25 एकर 86-032 लागणीमध्ये आलो आहे. तर ही लागण 1 जुलै 2025ची लागण आहे. तर ह्या ठिकाणी आल्यानंतर मी पूर्ण प्लॉटची पाहणी केली. तर पाहणीअंती मला असं निदर्शनास आलं की ह्या ठिकाणी केना नावाचं गवत आहे, जे बहुवार्षायू गवत आहे. ते केनपट वाढलेलं आहे, छोटा चिमणचाराही गवत आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे तण वाढलेले आहेत. त्यानंतर ह्या ठिकाणी आणा इकडे जरा, हे असं खोडकीड आहे, ह्याच्यामुळं गाभं टाकतंय, फुटव्यावर परिणाम करतंय. तर हे खोडकीड आहे. तर खोडकिलीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी दिसते. दुसरी बाजू ह्याला फुटवाच नाही आहे. आज 1 जुलैपासून 1 ऑगस्ट 1 सप्टेंबर 2 महिने होऊन गेले, आणखी फुटवा नाही आहे. 1.5 महिन्यामध्ये चांगला फुटवा यायला लागतो. साधारणपणे 25-26 दिवसाच्या पुढे फुटव्याला सुरुवात होत असते आडसालीमध्ये 1/7च्या लागणीमध्ये. तर या ठिकाणी फुटवा नाही आहे. तर आपण त्यांना आता नियोजन अशा पद्धतीनं दिलेलं आहे की पहिल्यांदा इथं तण बांगलून घ्यायचं, त्यानंतर जाटा काढायचा आणि त्यानंतर रेग मारून डोस घ्यायचा. तर डोसमध्ये आपण त्यांना दिलेला आहे, रेग मारताना त्यांनी फक्त 4 बोटं माती लावायची आहे. 2 दाती अवजार तुम्ही जे चालवणार आहे ट्रॅक्टरनं 3 दाती, तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त 4 बोटं त्या ठिकाणी माती लावायचे. डोस टाकायचा आहे. डोसमध्ये आपण दिलं त्यांना 24-24-0 2 गुणी, युरिया 2 गुणी, पोटॅश 1 गुणी, त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर 40 किलोची बॅग, बेनसल्फ 10 किलो, मायक्रोन्यूट्रन 10 किलो, ह्युमिक ॲसिड 10 किलो, सिलिकॉन 2 बॅग आणि मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो. आणि हे सगळं जे घ्यायचं आहे हे एक 500 ते 600 किलो शेणखत आपलं घ्यायचं. त्यांच्याकडे घरचं शेणखत आहे. तर हे ऑर्गॅनिक सेंद्रिय खताचं कोटिंग झालं पाहिजे त्या रासायनिक खतावरती, आणि मग ती माती ॲड करायची. ज्यावेळेस आपण सेंद्रिय खताचं कोटिंग करतो त्यावेळेस त्याची उपलब्धता त्या खतांची वाढत असते. कारण जे नत्रस, पुरत, पालाश, गंधक आहे ह्याची फार कमी प्रमाणामध्ये उपलब्धता होत असते. दिलेलं तुम्ही जे युरियातलं नत्र आहे ते साधारण 30 ते 50% नत्र उपलब्ध होतं, बाकीचं वाहून जातं किंवा वाफ होते. त्यानंतर दिलेलं जे सुपर आहे ते साधारण 15 ते 20% उपलब्ध होतं आणि बाकीचं 80% जमिनीमध्ये स्थिर होत असते. त्यामुळे ते पिकाला घेता येत नाही. दिलेलं जे पोटॅश आहे त्यातलं एक 40%च पिकाला उपलब्ध होतं, बाकीचं 60% आहे ते जमिनीमध्ये धरून ठेवलं जातं. वेगवेगळ्या जमिनीच्या संरचना असतात, मातीच्या कणांच्या संरचना असतात, ते धरून ठेवलं जातं. दिलेलं जे गंधक आहे ह्याच्यामध्ये ते रासायनिक स्वरूपातला गंधक 8 ते 10% रासायनिक गंधक हे पिकाला उपलब्ध होत असतं. दिलेलं ज्यातलं मायक्रोन्यूट्रन आहे ते 1 ते 2% उपलब्ध होत असतं. त्यासाठी त्याला सेंद्रिय खताचं कोटिंग झालं पाहिजे. रेग मारताना 4 बोटच माती लावायची, डोस टाकायचा, रेग मारायची आणि रान फुलल्यानंतर 1-2 दिवसानंतर पाणी द्यायचं, किंवा अगोदर पाणी देऊन 3 ते 4 दिवसानं डोस वापशावर रान आल्यानंतर डोस करायचा. दोन्हीपैकी काय प्रत्येक डोस हा माती ॲड करून द्यायचा. हा जो रासायनिक खताचा डोस आपण सेंद्रिय खतात मिक्स करून दिलाय तो डोस माती ॲड झाल्यानंतर साधारणपणे 5व्या दिवशी एक फवारणी दिली आहे त्यांना. तर हे आपण फुटवा इथं कमी आहे, 2-3 फुटवा आहे. तर ह्याच्यामध्ये साधारण एक 5,000 टिपरी एकरी लावली आहे त्यांनी. जर 5,000 टिपरी असेल आणि 2-3च फुटवे असतील तर ह्या ठिकाणी ऊस संख्या जी आपल्याला 1 स्क्वेअर फूटला 1 ऊस जोपासला पाहिजे, म्हणजे साधारण 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर असते. तर ह्या क्षेत्रातनं 43,560 म्हणजे जवळपास 40,000 ते 45,000 फुटवे त्या ठिकाणी 1 एकरातनं पाहिजे. तर फुटवे किती होत आहेत? 5,000 टिपरीला 3-4 जरी फुटवे पकडले तर 20,000 ऊस ह्या ठिकाणी फक्त निघणार होते. 20,000 ऊस 2.5 किलो जरी ऊस धरला तरी 50 टन उत्पन्न होते. परंतु आपण करणार काय आहे, त्यांना एक डोस दिला आहे माती आड, त्यानंतर एक फवारणी दिली आहे ज्याच्यामध्ये संजीवनीची फवारणी आहे. आपण जे GA6BA त्यानंतर वसंत ऊर्जा जे कॉम्बिनेशनची फवारणी दिली आहे, तर त्यामुळे फुटवा वाढणार आहे. त्यानंतर आळूनी एक दिली आहे. तर आता त्यांना एक फवारणी जी दिली आहे ते फवारणीमध्ये त्यांनी काय करायचं आहे, ह्याला एकरी साधारणपणे 7 पंप लागत आहेत. तर 7 पंपासाठी 7 लिटर पाणी करायचं. त्याच्यामध्ये एक 5 ग्रॅम GA आणि 5 ग्रॅम 6BA घ्यायचं, ते विरघळून घ्यायचे 7 लिटरमध्ये, आणि 200 लिटर बॅरलमध्ये औषध करायचे. तर 200 लिटर बॅरलमध्ये तुम्ही 1 लिटर वसंत ऊर्जा घ्या, त्याच्यामध्ये जरा एक गाभं टाकतंय, खोडकीड कांडीकीड आहे तर ते गाभं टाकतं, त्यासाठी क्लोरोसायपर 50% मधले 400 मिली घ्या बॅरलला. 1 लिटर वसंत ऊर्जा, 400 मिली क्लोरोसायपर, हे दोन्ही घेतल्यानंतर त्याच्यामध्ये फुटवा काढण्यासाठी म्हणून 1 ते 1.5 किलोपर्यंत मॅक्झिमम तुम्ही 2 किलोपर्यंत 12-61-0 त्यात विरघळून घ्यायचं. हे एका बॅरलमध्ये करायचं 200 लिटरच्या. आणि जे तुम्ही 7 लिटर औषध केले, काय करायचं, 20 लिटरचा पंप आहे, 18 लिटर त्याच्यामधलं किंवा 19 लिटर तुम्ही बॅरलमधलं औषध घ्यायचं, आणि 1 लिटर जे तुम्ही 6B आणि GAचं जे स्टॉक सोल्युशन बनवले त्यातलं 1 लिटर ते तांब्या त्यात वाटायचं. आधी तुम्ही ते वाटायचं, नंतर तुम्ही त्याच्यामध्ये वसंत ऊर्जा आणि हे सगळं तुम्ही ते त्यात कॉम्बिनेशन घ्यायचं, त्याची फवारणी देऊन द्यायची.
ही फवारणी झाली, एक आळवणी झाली, जेटा काढला की साधारण एक 3 आठवड्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फुटवे आलेले दिसतील. आता आळवणी जी सांगितली ती डोस टाकल्यानंतर 10व्या दिवशी आळवणी सांगितली. तर आळवणीमध्ये आपण काय घ्यायचे, 1 लिटर सॉईल हेल्थ घ्यायचे. ते सॉईल हेल्थ VSIचं एक सर्वांगीण म्हणून सॉईल हेल्थ येतं. त्याच्यामध्ये 14 प्रकारचे जीवाणू आहेत. त्याच्यामध्ये नत्र स्थिर करणारा जीवाणू आहे, त्याच्यामध्ये स्फुरद विरघळणारा जीवाणू आहे, त्याच्यामध्ये पोटॅश मोबिलायझिंग जीवाणू आहे, त्यात सल्फर ऑक्सिडायझिंग जीवाणू आहे, त्याच्यामध्ये झिंक फेरसचे जीवाणू आहेत. असे 14 ते 15 प्रकारचे जीवाणू आहेत जे दिलेली रासायनिक खतं उपलब्ध करून द्यायचं काम करतात. साधारण ते 30 ते 40% त्यातली रासायनिक खतं आणखी उपलब्ध होतात. जमीन असलेलं खत पण आणखी उपलब्ध होतं, जे पिकासाठी अत्यंत ही महत्त्वाची पिकाची वाढीची अवस्था आहे. फुटवा नसेल तर एकरी ऊस संख्या 40 ते 45 हजार न मिळाल्यामुळं केवळ उत्पादन घटतं. ह्या पूर्वीचा व्हिडिओ मी काढला राजापूरमधला, तो व्हिडिओ काढला एक संजय सोपानराव कुंजीर यांचा. तिथं ऊसाची संख्या जास्त झाली. 1 एकरामध्ये जवळपास 2.25 ते 2 लाख ऊस होते फुटवा जर पकडला तर. कारण त्यांनी टकर पद्धतीने भरपूर टिपरी टाकली होती. 2 डॉल टिपरी त्यांनी 12 ते 12.5 हजार टाकली होती. तर ह्यांनी टिपरी टाकली, टिपरी कमी आहे आणि फुटवा पण फार कमी आहे. तर इथं फुटवा पण ऊस संख्या वाढवण्याचं नियोजन करणार आहे. एकतर ह्यांनी बेसल डोस टाकायला पाहिजे, तो बेसल डोस टाकलेला नाही आहे. बेन प्रक्रिया करायला पाहिजे होती, तो पीक केलेला नाही. तर त्यासाठी आपण नियोजन थोडंसं वाढवून दिलेलं आहे. तर आळवणीमध्ये ह्यांनी काय घ्यायचं, 1 लिटर सॉईल हेल्थ घ्यायचं, 1 लिटर व्हॅम घ्यायचे. व्हॅम म्हणजे व्यासिक्युलर आर्बेस्क्युलर मायक्रोरायझी, जी 50% स्फुरद उपलब्ध करून द्यायचं काम करतं. तर त्यामुळेही फुटवा वाढणार आहे, पांढरी मुळी वाढणार आहे. अशा पद्धतीनं आपण त्यांना ह्या ठिकाणी ढवळगावला नियोजन दिलेलं आहे. आणि आपण इथं व्हिजिट करणार अजून 3 ते 4 आठवड्यानंतर काय नियोजन केलं आहे ते बघणार आहे. आणि फुटवा कमी जास्त असेल तर अजून तिथं नियोजन दिलं जाणार आहे. आणि फुटवा जर योग्य असेल तर तिथून पुढं मी पुढचं नियोजन त्यांना ढवळे साहेबांना या ठिकाणी देणार आहे. ठीक आहे, थँक्यू.